जीवनाचं कल्याण आहे. काय ताकद आहे दास्यत्वातली सांगू? पत्नी पतीचं काय करते हो? पत्नी पतीचं काय करते? दास्यत्वच करते ना. बरं करते का म्हणते? करते का म्हणते? बरोबर म्हणते, करते नाही. काय लेकरं खरे बोलतात होय. म्हणते महाराज, करत नाही. मग करत असती तर बाजाराला ती गेली असती. हे आणा ती आणा, ती ऑर्डर सोडती आणि हा घेऊन येतो. माझं बोलणं कळते ना तुम्हाला? ती ऑर्डर देते, मग हे आणा ते आणा, हे आणा ते आणा, हे आणा ते आणा. मग मालकीन ती काही मालकीन म्हणते फक्त मी तुमची दासी आहे. बरोबर आहे ना? महाराज त्या संसाराचं एका कवीनं वर्णन केलं. त्याला कप बशीच्या घराची उपमा दिली. बशी म्हणजे बायको आणि कप म्हणजे नवरा. अरे संसार संसार जस कप बशीच घर, बशी बशी आरामशीर कप हिंडे दारोदार. बरोबर आहे ना? ह्या बशा आणि हे कप. तुम्ही कबशीचं घर पाहिलं का नाही? असं भिंतीला ठोकलेलं असतं बघा खेळ्यात. बरोबर आहे? त्याच्यात बशीची व्यवस्था कशी असते? अशी टेकन देऊन बसली. आणि कप कुठं असतो? लटकलेला. ती बशीवरून कपाकड पाहती, म्हणती कसा लटकवला. आता खेळ जोखे. वारा आला का इकडं, वारा आला का तिकडं. कपाच्या कमी बेजारी आहे का? पाहुणे आले तर दूध आणायचं असल्यावर बेजारी बशीची का कपाची? कपाची. बरं दुधाचा कप मोठ्या माणसाच्या हातात का लेकराच्या? लेकराच्या. ते का धरून नेतं का? बोटात घालताना फिरवत नेतं. फिरवता फिरवता कप पडला, कान तुटला. त्याला सुट्टी आहे का? नाही. कान तुटलेल्या कपात काय हिरव्या मिरच्याचा ठेसा, पण सुट्टी नाही. बशी फुटली की लगेच उकरड्यावर. बरं मला सांगा, गरम चहा कशात? कपात. आणि थंडा झाल्यावर बशीत. मग चटके कोणाला? कपाला. बशीला ताण आहे का? नाही. गाडी सुटायला लागली, पळाय कोण? कप. जागा धराय कोण? बोलाय कपा हो. जागा धराय कोण? कप. आणि बसाय कोण? बशी. कप आहेच उभा राहिला, स्टँडिंग मोड. बरोबर आहे? बाजाराला चालले, बाजाराची पिशवी कोणाकड? कपाकड. आणि पैशाची ती झोळी, काय म्हणतात त्याला? पर्स. त्या पूर्वी जोग्याकडे राहायच्या झोळ्या. ते आपल्या गावात यायचे ते. आता त्यानं दिलं सोडून, आता या बाया चालवायला त्याची प्रथा. मला एकदा रस्त्यात परस सापडली आबा. एवढी मोठी परस. म्हणलो काय असेल हिच्यातून काय नाही बा. 50 चैनी तिला. चैनी उघडू उघडू मला घामाला. आणि अख्ख्या परसमध्ये एक फेऱ्यान लावली टिकल्याचं पाकिट. काय जाळायचंय का काय म्हणलं, एवढं वजन काय माहिती. बरोबर. याचा जीव चालला तरी म्हणती 5 किलो टमाटे राहिले. वजान कोण मेला? बोला ए कपा हो. वजान कोण मेला? कप. बशीला ताण आहे का? नाही. बर कर्ज काढाय कोण? कप. आल्यावर पैसे कोणाकड? बशीकड. पैसे आईश कोणाची? आणि कर्ज नाही फिटल्यावर लिंबाला लटकाय कोण? सुसाईड, आत्महत्या. बरोबर आहे का नाही? बरं बाळा हो. वा 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 वा. मला सांगा बाळा हो, आत्महत्येचे पैसे भेटल्यावर पुन्हा आईश कोणाची? बशीची. गेला जीवन कपच. पण यांच्या जीवनात आहे का? त्यांच्या जीवनातला एक त्याग आहे. ज्या वडिलांनी तळहाताच्या फोडासारखं 18 वर्ष जपलं, त्या वडिलाचं नाव एका मिनिटात काढलं आणि समोर तुमचं नाव जोडलं. तुमचं नाव, आडनाव, तालुका, मुक्काम, पोस्ट, जिल्हा सगळं तुमचं. हे बघा, हात तिचे पण हातातली मेहंदी तुमच्या नावाची. हा मनगट तिचं पण बांगड्या तुमच्या नावाच्या. ऐका बरं. कपाळ तिचं, कपाळावरचं कुंकू तुमच्या नावाचं. गळा तिचा, मंगळसूत्र तुमच्या नावाचं. तुमच्या नावाचं कुंकू कपाळावर लावलं, तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधलं, म्हणून तुमचं दास्यत्व पत्कारलं. आणि त्या दास्यत्व पत्कारल्यामुळं जबाबदारी तुमची आहे. कुठेही जा, माझी व्यवस्था झाली पाहिजे. का? आपण मालक म्हणून घेतलं आणि त्यानं दास म्हणून घेतलं. किती मोठं घर बांधा, त्रास कोणाला? माणसं. हप्त्यावर बांध नाही तर सप्त्यावर बांध. नाही कळलं? जाऊ द्या. विठाला विठाला. बरोबर आहे नाही? मला सांगा कशामुळं? मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 2 मिनिटात पूर्ण अभंगाची लिंक तुमच्या समोर आणतो. जरा लक्ष देऊ नये का, थोडा आवाज द्या दादा. पहिलं चरण आहे का, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. याच्यातला शेवटचा शब्द कोणता आहे? उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. शेवटचा शब्द उरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. शेवटचा शब्द सरेना. आणि तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. शेवटचा शब्द उत्तम. पहिल्या चरणातला उत्तम, दुसऱ्या चरणातला उरेना, तिसऱ्या चरणातला सरेना आणि चौथ्या चरणातला उत्तम. उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. आता काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात आणि ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. बोलत चला. पैसा सरावा वाटतो का उरावा वाटतो? उरावा वाटतो, तो सरत जातो. दुःख सरावं वाटतं का उरावं वाटतं? सरावं वाटतं, ते उरत जातं. सुख सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं, ते सरत जातं. आयुष्य सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं. गाव जरी गोड जेवणाची वाट पाहत असलं त्यानं मेलं पाहिजे ना, बरोबर आहे का नाही सांगा.